तर एकीकडे अनधिकृत भोंग्यांवरून मनसैनिक आक्रमक झालेत आणि दुसरीकडे पनवेलमध्ये आज भोंग्याविना अजान पार पडली आहे। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। माझ्या मागे जवळपास 3 मशिदी आहेत, 3 ते 4 मशिदी आहेत। सकाळी 5:30 वाजता मी इथे हजर झालेलो आहे। 6:08 6:09 ची त्यांची दुसरी अजान होती। त्यांच्याकडून पहिली अजानही दिली गेली नव्हती। दुसरी अजानसुद्धा इथल्या 3 ते 4 मशिदी आहेत। हा मोहल्ला आहे, मुसलमान मोहल्ला आहे। यातल्या एकाही मशिदीने दुसरी अजान दिलेली नाही लाऊडस्पीकरवरती। आम्ही आमच्या तयारीमध्ये आलो होतो, तुम्ही बघू शकता आमच्याकडे हा लाऊडस्पीकरसुद्धा होता। जर अजान वाजली असती तर आज लाऊडस्पीकरवरती हनुमान चालीसासुद्धा ऐकावी लागली असती, परंतु माननीय राजसाहेबांचा आदेश आहे, जिथे लाऊडस्पीकरचा वापर अजानसाठी केला जाणार नाही तिथे हनुमान चालीसा वाजवण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करायचा नाही। तर पुण्यातील कॅम्प परिसरात त्याचबरोबर शहरातील सर्व मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या ठिकाणी कुठेही मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली नाही, तर अजानही भोंग्याविना झाली आहे। दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। सर्वत्र सध्या शांतता आहे, योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। आपल्या ठिकाणी आपण किती ठिकाणी परवानगी दिली आहे, काय चित्र होतं का असं काय पहाटेचं? या ठिकाणी 12 ठिकाणी मस्जिद आहे आणि आपल्या याला कुठे झालेलं नाही। 12 ठिकाणी सगळीकडे शांतता आहे, पोलीस बंदोबस्त शांतता आहे। काय आव्हान काय करणार आहे लोकांना? सर्वांनी शांतता पाळावी।